नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहेत बाळांनो बेरीज वजाबाकीचे काही आपण नियम. बरोबर, कारण की काही विद्यार्थ्यांना आहे ना बेरीज आणि वजाबाकी कधी करायची हे कळत नाही, कारण की चिन्हाचा घोळ असतो. चिन्हाचा घोळ कसा बाळांनो बघा, मी तुम्हाला सांगतो. जेव्हा दोन संख्या असतील, दोन संख्यामध्ये नाही का चिन्ह विरुद्ध असते, किंवा एका संख्येला ऋण चिन्ह दुसऱ्या संख्येला धन चिन्ह असेल, त्यावेळी आपला नाही का गोंधळ होतो. त्यावेळी आपण काय करायचं, उत्तरेला कोणतं चिन्ह द्यायचं, बेरीज करायची वजाबाकी करायची हे आपल्याला कळत नाही. किंवा ज्यावेळी दोघं संख्यांना चिन्ह समान असेल, ऋण चिन्ह असेल किंवा धन चिन्ह, हे दोघं चिन्ह समान असेल, त्यावेळी पण आपल्याला काय करायचं असेल, बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही कधी कधी. तर त्यासाठी मी नाही का तुमच्यासाठी एकदम बेरीज वजाबाकीचे एकदम फार सोपे नियम तुमच्यासाठी घेऊन आलेले. ते नियम आपण नाही का एक एक करून बघून घेऊया आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. चला मग बघूया. हे बघा, बेरीज वजाबाकीचे नियम. हे बघा, पहिला नियम बघूया विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, पहिला नियम काय सांगतो रे. हे बघ, संख्येचे चिन्ह जेव्हा समान असते, म्हणजे दोन संख्या असतील, त्या दोघं संख्यांचे चिन्ह काय असते विद्यार्थी मित्रांनो, समान असेल, त्यावेळी संख्यांची काय करायची, बेरीज. बेरीज करून काय करायचं, चिन्ह कायम ठेवायचं, म्हणजे चिन्ह समान ठेवायचं. बघा, उदाहरण घेऊया आपण. हे बघा, समजा मी एक उदाहरण घेतो, ऋण 3 ऋण 2. आता इथं चिन्ह दोघांचे काय विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही संख्यांचे चिन्ह समान आहे. आता दोन्ही संख्यांचे चिन्ह समान असल्या कारणास्तव इथं काय होणार आहे, बेरीज होणार. हे बघा, बेरीज होणार, आणि बेरीज झाल्या कारणास्तव आणि त्याच्या समान चिन्ह असल्या कारणास्तव चिन्ह आपण काय ठेवणार आहे, कायम ठेवणार. म्हणजे जसं आहे चिन्ह तसं चिन्ह आपण उत्तराला देणार आहे. ठीक आहे. हे बघा, ऋण 3 ऋण 2. आता या संख्यांची काय करायची, बेरीज करायची. आता 3 आणि 2 या संख्येची बेरीज किती होते रे, 5. बरोबर, आणि ऋण चिन्ह आहे ना दोघं संख्यांना, म्हणून काय येणार, ऋण चिन्ह देणार, ऋण 5 हे उत्तर आलं आपलं. ठीक आहे, सोपं आहे. आता अशाच प्रकारे एक आणखी उदाहरण घेऊ शकतो. समजा आपण घेतलं उदाहरण 5 + 5 म्हणजे काय रे, 5 + 5. ठीक आहे. आता इथे बघा, इथं काय समजून घे. आता या 5 संख्येला नाही का तुम्हाला चिन्ह दिसत नाही, या 5 संख्येला चिन्ह नाही, याचा अर्थ काय, ज्या संख्येला नाही का चिन्ह नसतं बाळांनो, त्या संख्येला धन चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं, धन चिन्ह. फार सोपं आहे. हे बघा, आता या संख्येला चिन्ह दिलेलं आहे, या 5ला चिन्ह आहे धन, पण या संख्येला नाहीये चिन्ह. याचा अर्थ काय रे, या संख्येला चिन्ह धनच असेल. हे आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, प्रत्येक वेळी देणार नाही. ठीक आहे. मग बघा, 5 + 5. आता दोन्ही संख्यांचे चिन्ह समान, याचा अर्थ काय बाळांनो, आपल्याला बेरीज करायची. 5 आणि 5 किती झाले, 10. बरोबर, आणि चिन्हाचा जर विचार केला तर इथं धन चिन्ह आहे आणि इथे पण धन चिन्ह आहे. धन चिन्ह असल्यामुळे इथं पण चिन्ह काय ना, धन, म्हणजे अधिकचं चिन्ह येणार. बरोबर, अधिकचं चिन्ह असेल तर आपल्याला ते चिन्ह देण्याची गरज नाही. तुम्ही नाही का एकतर धन 10 असं लिहू शकतात, किंवा डायरेक्टली 10 लिहिलं तरी तुम्हाला जमणार आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही ते उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला, आता हा पहिला नियम तुम्हाला समजला असेल. नियम क्रमांक दुसऱ्याकडे जाऊया आपण. सोपं होतं. ठीक आहे. चला, नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 काय सांगतो बघा. हे बघा, पहिल्या नियमामध्ये पाहिलं होतं आपण चिन्ह समान असताना. आता बघायचे संख्येचे चिन्ह विरुद्ध असताना, म्हणजे वेगवेगळे असताना. त्यावेळी आपण काय केली होती, चिन्हांची बेरीज केली होती. यावेळी आपण संख्यांची बेरीज केली होती. यावेळी संख्येची आपल्याला वजाबाकी करून इथं चिन्ह काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. कसं ते सांगतो. हे बघा, संख्येचे चिन्ह विरुद्ध असताना आपल्याला काय करायची, संख्येची वजाबाकी करायची. बाळांनो, काय करायची, वजाबाकी. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ठेवावे, म्हणजे काय करायचं, उत्तर जे असणार त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. ठीक आहे. चला, उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 1 बघा. उदाहरण क्रमांक 1 काय आहे बघूया. समजा आपण एक उदाहरण घेऊ शकतो सोपं. समजा ऋण 3 अधिक 2 म्हणजे धन 2. हे आपण उदाहरण घेऊया. ऋण 3 अधिक 2. आता ह्या संख्येचं आपल्याला काय करावं लागलं, इथे नियमानुसार. हे बघा, संख्येचे चिन्ह आता विरुद्ध आहे. या संख्येला 3 या संख्येला ऋण चिन्ह आहे, 2 या संख्येला धन चिन्ह आहे. आता ह्या संख्येचे चिन्ह, दोघं संख्येचे चिन्ह कसं आहे, विरुद्ध आहे. बरोबर, एक अधिक आहे तर दुसरं ऋण आहे. बरोबर, विरुद्ध असल्यामुळे काय करायची, यांची वजाबाकी करूया आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देऊया. आता वजाबाकी करायची. 3 मधून 2 गेले तर किती झालं उत्तर बाळांनो, 1. बरोबर, 1 आपलं काय येणार, उत्तर येणार. बरोबर, 1. त्यानंतर मोठी संख्या कोणती रे, 3 का 2, 3 का 2. आपल्याला माहिती आहे मोठी संख्या कोणती आहे, 3 आहे. बरोबर, 3 या संख्येचं चिन्ह कोणते, मग ऋण, म्हणून इथं काय येणार उत्तर, ऋण 1. ठीक आहे. उत्तर काय येणार विद्यार्थी मित्र, ऋण 1 येणार. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. हे बघा, पुढं समजा
असं उदाहरण घेतलं तर बघा, असं उदाहरण घेऊया आपण. इथं कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ काय रे बाळांनो, धन चिन्ह आहे. 13 धन 13 वजा ऋण 14. आता या संख्येमध्ये काय करायचंय, वजाबाकी करायची. 14तून 13 गेले तर किती विद्यार्थी मित्रांनो, 1. बरोबर, उत्तर काय येणार, 1. इथं पण उत्तर आलं 1. पण इथं चिन्ह कोणतं येणार मग, 13 ही संख्या मोठी का 14 ही संख्या मोठी, 14 ही संख्या मोठी आहे, म्हणून काय येणार इथं ऋण 1. इथं पण ऋण 1 उत्तर आलं. बरोबर, फक्त या संख्येमध्ये आपण नाही का ऋण पहिल्या संख्येला ऋण चिन्ह पहिल्या संख्येला दिलं, दुसऱ्या उदाहरणामध्ये ऋण चिन्ह दुसऱ्या संख्येला दिलं. बरोबर, असं म्हणजे आन्सर येऊ शकतं. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. हे बघा, समजा आपण असं उदाहरण घेऊ, 5 - 2. सोपं, एकदम सोपं घेतलं आपण. आता या संख्येला काही चिन्ह नाही म्हणजे धन आहे, समजून घ्या. ठीक आहे, आता बघा 5 - 2. आता इथं चिन्ह दोघं संख्येचे विरुद्ध आहे, सेम समान आपलं, सॉरी विरुद्ध चिन्ह. 5 ला धन चिन्ह आहे, 2 ला ऋण चिन्ह आहे. आता मग काय होणार, जर दोन्ही संख्येचे चिन्ह विरुद्ध असल्यावर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी करायची. आपण वजाबाकी करून घेऊया. हे बघा, वजाबाकी जर केली, 5तून 2 गेले तर किती विद्यार्थी मित्रांनो, 3. बरोबर, 3 उत्तर आलं, 3. ठीक आहे, आणि चिन्ह कोणतं देणार आपण आता. आता ही संख्या कोणती आहे, अशी कोणती संख्या जी मोठी संख्या आहे 5 आणि 2 मध्ये, तर उत्तर आहे 5. 5 ही संख्या 2 पेक्षा कशी बाळांनो, मोठी आहे. ठीक आहे, मोठी संख्या असल्या कारणास्तव आपण त्या संख्येचं चिन्ह देणार. मग काय चिन्ह येणार आहे, 5चं चिन्ह काय रे बाळांनो, 5 या संख्येचं चिन्ह काय, धन. म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता, धन. आता तुम्हाला माहिती, धन म्हटलं तर चिन्ह द्यायची गरज नाही, अधिक देण्याची, अधिक हे चिन्ह देण्याची गरज नाही, धन चिन्ह देण्याची गरज नाही. पण तुम्ही 3 अधिक 3 असं लिहू शकतात, किंवा डायरेक्ट तरी लिहिलं तरी चालेल, शक्यतो असंही लिहा. बरोबर, धन धन काही लिहिण्याची गरज नाहीये. ठीक आहे, हे 2 नियम तुम्हाला कळले असेल, फार सोपे. ठीक आहे, आता पुढचा नियम बघूया. बघा पुढं, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यास, हे बघा, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यास कंसातील संख्येचे चिन्ह काय करायचे, बदलायचे. आता समजा तुम्हाला हे उदाहरण वगैरे आले, सोपे होते. बरोबर, असं उदाहरण आलं, त्या संख्येला काय चिन्ह दिलेलं, आपलं कंस दिला असेल आणि कंसाच्या बाहेर चिन्ह असेल, त्यावेळी तुम्ही कसं चिन्ह देणार, कसं चिन्ह ओळखणार, कोणतं चिन्ह द्यायचं नाही द्यायचं, हे कसं करणार, तर ह्या नियमाने करणार. बघा कसं, हे बघा, समजा आपण एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, समजा आपण उदाहरण घेऊ शकतो, ऋण कंसामध्ये ऋण 5. आता बघा, आता कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह म्हणजे 5 ऋण 5 ला कंस केलेलं आहे आणि त्याच्या बाहेर ऋण चिन्ह आहे. आता कंसाच्या बाहेर चिन्ह ऋण चिन्ह असलं तर कंसाचे चिन्ह काय करायचं, आपल्याला बदलायचंय. कंसातील संख्येचे चिन्ह बदलायचे. कंसातील संख्या कोणती आहे, ऋण 5. ऋण 5 या संख्येचे चिन्ह काय होणार बाळांनो, बदलणार. बरोबर, ऋण ऋण अधिक होणार, म्हणजे कसं येणार चिन्ह तुमचं, आन्सर काय येणार, ऋण 5 येणार. म्हणजे थोडक्यात 5च येणार उत्तर. बरोबर, आडवी रेष म्हणजे किंवा, बरं का, अधिक 5 किंवा 5. बरोबर, या पद्धतीने उत्तर येणार. ठीक आहे, किंवा आणखी एक उदाहरण असं घेऊ शकतो आपण. समजा असं घेतो, असेल फक्त आता चिन्ह बदलूया आपण. इथं ऋण आणि कंस मध्ये समजा फक्त घेतलं आपण 5. काय घेतलं, फक्त 5 घेतलं. फक्त 5 घेतलं, याचा अर्थ काय रे, या 5 ला कोणतं चिन्ह आहे, तर धन चिन्ह आहे. ठीक आहे, धन चिन्ह असल्या कारण नसतो, मग धन चिन्हचं काय होणार, चिन्ह बदलणार. मग धन चिन्हाच्या जागी काय येणार, ऋण चिन्ह येणार. मग काय उत्तर येणार बाळांनो, ऋण 5. ठीक आहे, हे यांच्यामध्ये तुम्हाला फरक समजावं म्हणून आपण उदाहरण घेतलं. ठीक आहे, आणखी एक उदाहरण घेऊ शकतो आपण. बघा, घ्यायचं, समजा संख्या वेगळी घेऊया आपण पुन्हा एकदा. ऋण ऋण 13. ठीक आहे, आणि +2. आता हे असं का घेतलं, आता तुम्हाला मी हे जे सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सोडू शकता. पण अशा पद्धतीने आलं ते पण आपलं सॉल्व्ह करता यायला पाहिजे ना. पहिले 2 नियमानुसार आपलं हे कसं आन्सर येणार ते समजून घेऊया. आता बघा, हे बघा, खाली उत्तर लिहूया आपण, बरं का. ऋण ऍज इट इज जसं आहे तसं, ऋण 13 आणि +2 म्हणजे ऋण 13 अधिक 2. काय येणार आहे, आता आपण दुसऱ्या नियमामध्ये बघितलं होतं बघा, जर संख्येमध्ये दोन्ही संख्याचे चिन्ह विरुद्ध असेल तर आपल्याला काय करायचे असते बाळांनो, वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी. आता वजाबाकी काय येणार आहे बाळांनो, 13तून 2 गेले
11 उरले बरोबर, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं होतं. मोठी संख्या कोणती रे बाळांनो? मग 13 ऋण 11. ठीक आहे, ऋण 11. आता ह्या पद्धतीने पण तुम्हाला सोडवता यायला हवं बरोबर. सोप्या पद्धतीने सोडवलं तुम्ही ठीक आहे, पण थोडस आवड जर असेल तर ते पण आपल्याला यायला पाहिजे. मग आता बघा ऋण आणि इथं पण ऋण. आता कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे आणि कंसाच्या मध्ये पण ऋण चिन्ह आहे. आता ऋण चिन्ह आपलं माहिती आहे, कंसाच्या मधली जी संख्या असेल ते चिन्ह काय होणार बाळांनो? बदलणार आहे. बदलणार तर काय होणार? ऋण संख्येचं काय होणार? धन संख्या. म्हणजे काय येणार उत्तर? धन 11 प्लस 11 धन 11 येणार. कळलं कळलं. या पद्धतीने मुद्दाम सांगितलं तुम्हाला, कारण की अशा पद्धतीचे पण तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. ठीक आहे, समजा. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. नियम क्रमांक 3 समजला असेल. आता नियम क्रमांक 4 बघूया आपण. शेवटचा नियम आहे. ठीक आहे, कंसाच्या बाहेर जर धन चिन्ह असेल, हे बघा, जर कंसाच्या बाहेर काय असेल? धन चिन्ह असेल आणि कंसातील संख्येचे चिन्ह काय करायचे? मग त्यावेळी कायम ठेवायचे. धनचिन्ह असेल ना तर काहीच फरक पडणार नाही, मधल्या संख्यांना काहीच फरक पडत नाही. तो म्हणतो मला काय घेणं देणं नाही तुमच्याशी, मला जसं राहायचं मी तसंच राहणार. ठीक आहे, मग चला उदाहरण बघूया आपण. हे बघा, बाहेर जर धन चिन्ह असेल आणि मध्ये समजा आपण घेतलं ऋण 7 बरोबर. आता इथं बघा, इथं काय कंसाच्या बाहेर धन चिन्ह आहे पण कंसामध्ये काय ऋण 7 आहे. ठीक आहे, ऋण 7 म्हटलं तर आपल्याला माहिती इथं काय सांगितलंय? कंसातील संख्येचे चिन्ह काय राहणार? कायम राहणार. कायम राहणार म्हणजे काय? जसं चिन्ह आहे तसंच राहणार, ते चिन्ह काय बदलणार नाही. तर चिन्ह काय राहणार बघा, ऋण. उत्तर काय ना मग? ऋण 7च येणार. चिन्ह बदललं का रे बाळा? आपण कंसातल्या संख्येचं चिन्ह बदललं का? नाही बदललं, ऍज इट इज ठेवलं, जसं आहे तसंच ठेवलं. समजा आणखी एक उदाहरण घेऊया आपण. समजा धन आणि मध्ये घेतलं प्लस 15. ठीक आहे, इथं पण धन, इथं पण धन, असं पण धनाचे, ते काय चिन्ह बदलणार नाहीचे बरोबर. मग आन्सर काय नाव? इथं पण प्लस 15 बरोबर, अधिक 15. ठीक आहे, कळलं असणार तुम्हाला हे नियम. हे 4 नियम होते, फार सोपे होते बरोबर. पण हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीचे आपण काय घेतले? क्वेश्चन घेतले, प्रश्न घेतले. जर आपण वेगळ्या पद्धतीने आणखी 2-3 क्वेश्चन वगैरे तुम्हाला सांगतो, ते पण तुम्हाला जमायला पाहिजे की नाही. हे बघा, आपण सगळे नियम वगैरे थोडंसं नाही का मिक्स करण्याचा प्रयत्न करूया आपण, मग जमतं का तुम्हाला ते बघू. ठीक आहे, हे बघा पहिला प्रश्न. एक मिनिट हा बाळा. हे बघा, समजा पहिला प्रश्न आपण असा घेतला. समजा ऋण 3 अधिक 2 ऋण 4 अधिक 1 बरोबर. हे आपण घेतलं, हे उदाहरण घेतलं. यावेळी काय करायचं माहिती का? असं जेव्हा आलं ना त्यावेळी काय करायचं माहिती का? पहिले नाही का बेरीज करून घ्यायची. काय करून घ्यायची? बेरीज करून घ्यायची बरोबर. त्यानंतर वजाबाकी करायची. आता बघा, आता नेहमी नाही का दोन संख्या ज्या समान असतील ना त्यांची काय करायचे? बेरीज करायची असते. बेरीज करायची आपल्याला माहिती. ठीक आहे, मग बेरीज कशी करणार? दोन संख्येची कोणती? धन 2 आणि धन 1. या संख्येची काय करायची? बेरीज. 2 आणि 1 किती झाले? 3. काय येणार? धन 3 येणार बरोबर. काय ना बाळांनो? धन 3 येणार. का बाळाला कळालं का? मी तुम्हाला सांगितलं दोन्ही संख्येचे जेव्हा चिन्ह समान असतं तेव्हा चिन्ह तेच असतं आणि काय करायचं? संख्यांची बेरीज. संख्यांची बेरीज केली आणि चिन्ह तेच दिलं. आता बघा पुढं, ऋण 3 आणि ऋण 4. ऋण 3 आणि ऋण 4 यांची पण काय येणार आहे बेटा? बेरीज. यांची पण काय करायची? बेरीज. मग येतं संख्याचं चिन्ह काय राहणार? सेम. आता दोघं संख्यांचं चिन्ह समान असेल, ऋण चिन्ह असेल, त्यावेळी आपण काय करणार? ऋण चिन्ह देणार ना. बरं, आता ह्या संख्येची काय करायची? बेरीज. 3 आणि 4 ह्या संख्येची बेरीज किती होती? 7 बरोबर. म्हणजे काय येणार? ऋण 7. हे उत्तर आलं बरोबर. आता इथं प्लस मायनस म्हणजे ते दोघं संख्यांना आता चिन्ह कसं झाले? विरुद्ध झाले. म्हणजे दोघं संख्यांचे चिन्ह आता वेगळे आहेत. ठीक आहे, मग त्यावेळी आन्सर काय येणार बघा. 3 - 7. चिन्हातून 7 गेले. आता आपल्याला माहिती दोन संख्यांना जर चिन्ह वेगळे असेल त्यावेळेस आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची आहे. काय करायची? वजाबाकी. ठीक आहे, 3तून 7 गेले मग किती उरले बाळांनो? 4. आणि वजाबाकी केल्यानंतर काय करायचं असतं रे? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. तर मोठी संख्या कोणती रे बाळांनो? 7. मोठी संख्या आहे 7. मग या संख्येचं चिन्ह देऊया ना आपण. मग काय येणार चिन्ह? -4. काय आलं? -4. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. आणखी एक उदाहरण घेऊ शकतो आपण. समजा आता जर कंसाचं बघूया आपण. ठीक आहे, कंसाचं उदाहरण बघूया दुसरं. याच्यामध्ये बघा,
समजा ऋण 3 अधिक 8 वजा 5 अधिक 9 ही संख्या घेतली आपण. समजा आधी इथं कंस आला बरं का, लक्षात घ्या. हे बघा इथं ऋण 3 असंच असू द्या, ऋण 8 पण असं असू द्या. पहिल्यांदा असं जर आलं, नेहमी लक्षात ठेवायचं, पहिला आपल्याला कंस सोडवायचा असतो. काय करायचा, कंस सोडवायचा, आणि कंस वगैरे सोडवल्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या. आता बघा आपण पाहिलं नियमानुसार, नियम क्रमांक 3 मध्ये काय पाहिलं होतं, जेव्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल त्यावेळी काय करायचं, कंसाच्या मधील संख्येचं चिन्ह काय करायचं, बदलायचं. मग काय येणार, इथं ऋण चिन्ह आहे ना, मग इथं काय येणार अधिक 5, म्हणून काय आलं अधिक 5 प्लस काय येणार 9 अधिक 9. मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा नाही का, बेरीज जर दिली असेल, बेरीज आणि वजाबाकी दिली असेल ना, पहिले बेरीज करायची नाही. या संख्येची काय करायची, बेरीज करूया आपण. बघा ऋण 3 जसं आहे तसं ठेवूया, या तिघांची काय करायची, बेरीज करायची. 8 आणि 5 किती होतं रे बाळांनो, 13. एक एक करूया हा, आपल्या काही घाई नाही. 8 आणि 5 किती, 13 प्लस 9. ठीक आहे, इथं ऋण 3 प्लस 13 आणि 9 किती रे बाळांनो, 13 आणि 9 होतात 22. ठीक आहे, काय होतील 22. 13 9 22. आता इथं माहिती आहे आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, त्यांच्या संख्यांचे चिन्ह कसे, विरोधी चिन्ह आहे. एका संख्येला प्लस, एका संख्येला मायनस असे चिन्ह आहे. म्हणजे एका संख्येला धन चिन्ह, एका संख्येला ऋण चिन्ह. यांची काय करायची, वजाबाकी. आता वजाबाकी करताना कसं करणार, 22 तून 3 गेले, किती गेले, 22 तून 3 गेल्यानंतर काय उत्तर आलं बाळांनो, 19. बरोबर, 19 बरोबर. आणि मोठी संख्या कोणती आहे, 22. मोठी संख्या जर 22 असेल तर आपल्याला काय द्यायचंय, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग मोठी संख्या 22 असल्यामुळं 22 या संख्येचं चिन्ह काय, धन. मग आपण काय देणार, चिन्ह धन चिन्ह देणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही डायरेक्टली 19 जरी लिहिलं किंवा 19 जसं आहे तसं लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, काय फरक पडत नाही. ठीक आहे, या पद्धतीने आहे ना आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम वगैरे समजून घेतले. ठीक आहे, आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल, बेरीज वजाबाकीचे नियम जर तुम्हाला समजले असतील, तर नाही का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्ही व्हिडिओ वगैरे बघतात पण नाही का सबस्क्राईब करत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.